हाय, हॅलो, नमस्कार. आपण ऐकत आहात कॉन्ट्रॅस्ट मॅरेज भाग 11. महाबळेश्वरची ती धुंद रात्र होती. महाबळेश्वरच्या त्या आलिशान रिसॉर्टमधील हनीमून सूट आता वेगवेगळ्याच ऊर्जेने भरून गेला होता. बाहेर पावसाची रिपरिप सुरू झाली होती. जणू निसर्गही या दोन जीवांच्या मिलनासाठी पार्श्वसंगीत वाजवत होता. खोलीत लावलेल्या सुगंधी मेणबत्त्यांचा मंद पिवळसर प्रकाश आराध्याच्या सौंदर्याला एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवत होता, म्हणजेच चार चांद लावत होता. विराजने आराध्याच्या कमरेवर आपले दोन्ही हात ठेवले होते. त्याच्या हाताचा स्पर्श आराध्याच्या मऊ त्वचेला होताच तिच्या अंगावर सरसरून काटा आला. विराजने तिला हळूच स्वतःकडे ओढले. आराध्याची पाठ विराजच्या छातीला टेकली होती. विराजने आपला चेहरा तिच्या मानेच्या कोनाड्यात नेला आणि एक दीर्घ श्वास घेतला. विराज खूपच खोल आणि कुंठित आवाजात म्हणाला, आराध्या, तुला माहीत आहे, या क्षणाची मी किती वाट पाहिली आहे. ते 50 कोटी, तो करार, ते नियम, आज सगळं विरघळून गेले. आज फक्त तू आहेस आणि मी आहे. तुझा हा सुगंध मला वेड लावतोय. विराजचे हात आता आराध्याच्या साडीच्या पदराकडे वळले होते. त्याने अत्यंत सावकाश, जणू एखाद्या मौल्यवान वस्तूला स्पर्श करावा तसा तिचा पदर खांद्यावरून खाली सरकवला. पदर जमिनीवर रेंगाळू लागला होता. आराध्याने लाजेने आपले डोळे घट्ट मिटून घेतले होते. तिचे श्वास वेगाने चालू होते. तिची छाती धडधडत होती. विराजने तिच्या ब्लाऊजच्या मागच्या दोऱ्याकडे आपले हात नेले होते. त्याच्या बोटांचा थंड स्पर्श तिच्या गरम पाठीला होताच आराध्या शहारली. तिने विराजचे हात पकडण्याचाही प्रयत्न केला. आराध्या थरथरत्या स्वरात म्हणाली, विराज, विराज, मला खूप भीती वाटते विराज. मी कधीच कोणाच्या इतकी जवळ नाही आलीये विराज. आपण थोडा वेळ थांबूया का? प्लीज विराज. विराजने काहीही न बोलता तिचा चेहरा आपल्याकडे वळवला. त्याने तिचा गाल कुरवाळला. विराज म्हणाला, घाबरू नकोस आराध्या. मी तुला इजा नाही तर स्वतःमध्ये सामावून घेणार आहे. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. मग करायची का सुरुवात? तशी आराध्या लाजली आणि म्हणाली, विराज, तुम्ही ना आता माझं काहीच ऐकत नाहीत हां. खूप हट्टी होत चालला आहात विराज तुम्ही. छे. विराजने तिचं काहीही न ऐकता तिच्या ब्लाऊजची एक गाठ सोडायला सुरुवात केली. प्रत्येक गाठ सोडताना आराध्याच्या मनातील एक भीती जणू मोकळी होत होती. ती इतकी लाजली की तिने तिथून सुटका करून घेण्यासाठी खिडकीकडे धाव घेतली. ती उघड्या खिडकीपाशी उभी राहिली. बाहेरचा गार वारा तिच्या अंगाला स्पर्श करत होता, पण तिच्या मनात मात्र निराळीच आग लागली होती. विराज तिथेच थांबला नाही. तो शिकारी सावजाकडे जावा तसा सावकाश तिच्या मागे गेला. त्याने तिला मागून मिठीत घेतलं आणि तिची कंबर आपल्या हाताने विळख्यात घेतली. आणि विराज म्हणाला, किती वेळ पळणार आहेस माझ्यापासून? आज या रात्रीला आणि या क्षणाला आपण नाकारू शकत नाही.
विराजने अचानक तिला आपल्या कडेवर उचलून घेतलं. आराध्याने दचकून आपले हात त्याच्या गळ्याभोवती टाकले. विराजने तिला बेडवर अतिशय हळुवारपणे झुकवलं. बेडवरील गुलाबांच्या पाकळ्या तिच्या केसांना आणि साडीला चिकटल्या होत्या. विराज तिच्यावर झुकला. त्याचे दोन्ही हात तिच्या बाजूने टेकलेले होते आणि दोघांच्याही नजरा एकमेकांना भिडल्या. त्या नजरेत आता कोणताही करार नव्हता, कोणताही द्वेष नव्हता. होता तो फक्त अथांग स्वीकार. विराजने पुन्हा एकदा तिच्या ओठांकडे पाहिले आणि म्हणाला, आराध्या, पुण्यात जे अर्धवट राहिलेलं होतं ते आता पूर्ण करायचं का? हो, करायचंय. तीच वेळ आली आहे. तो तिच्या ओठांकडे झिपू लागला. विराजने आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले. हे केवळ किस नव्हते, तर आता एक नव्या आयुष्याचं वचन होतं. आराध्यानेही आता स्वतःला पूर्णपणे त्याला सोपवून दिलं होतं. तिचे हात त्याच्या केसातून फिरू लागले होते. विराजने पुन्हा एकदा तिच्या ब्लाऊजकडे आपले हात नेले आणि अत्यंत नाजूकपणे तो बाजूला केला. खोलीतील प्रकाश आता अधिकच मंद झाला होता. दोन जीव आता एकजीव होण्याच्या मार्गावर होते. विराजच्या प्रेमाचा वर्षाव आणि आराध्याच्या समर्पण, या दोन्ही गोष्टी त्या रात्रीला अमर केले होते. कोणत्याही शब्दांशिवाय केवळ स्पर्शाच्या भाषेतून दोघांनीही एकमेकांना आपलंसं केलं. बाहेर पावसाचा जोर वाढला होता, पण आत मात्र प्रेमाचा अथांग महासागर शांत झाला होता. एका दीर्घ आणि उत्कट मिलनानंतर विराजने आराध्याला आपल्या छातीशी घट्ट धरून ठेवलं होतं. आराध्या विराजच्या मिठीत शिरत म्हणाली, विराज, आता मला कशाचीच भीती नाही. आपण असंच कायम सोबत राहूया ना? हो ना विराज, मला कधीच एकटं वाटू देणार नाही ना तुम्ही? तसा विराज तिच्या कपाळावर चिस्करत म्हणाला, कायम, कायम आराध्या, मी कायम तुझ्यासोबत राहीन. आजपासून आपलं हे नातं करारापलीकडचं झालं आहे, त्यामुळे तू असा विचारही करू नकोस. विराज म्हणाला. मी जो विराज स्वतःला खूप मोठा समजत होतो ना, तो आज तुझ्यासमोर पूर्णपणे हरलाय ग. पण या हरण्यामध्ये जे सुख आहे ते जगातल्या कोणत्याही बिझनेस डीलमध्ये नाही. आराध्या, तू फक्त माझी ताकद नाहीस, तर माझं सगळं काही झालीस बघ तू आता. तशी आराध्या म्हणाली मनातल्या मनात, बाबा, तुम्ही मला ज्या घरात दिलं होतं तिथे सुरुवातीला खूप खूप काटे होते, पण आज त्याच काट्यांचं रूपांतर फुलामध्ये झालंय बाबा. विराजचा हा स्पर्श मला सांगतोय की मी आता एकटी नाहीये. थँक्यू बाबा. पहाटेची कोवळी किरण खिडकीतून आत येत होती. विराज आणि आराध्या एकमेकांच्या हातात हात घालून शांत झोपले होते, पण त्यांना कल्पना नव्हती की आनंदाच्या मागे पुण्यात एक मोठं कारस्थान रचलं जात आहे. काकूंनी विराजच्या ऑफिसमधील काही फाईल्स गहाळ केल्या आणि त्यांचा आराध्याच्या बाबांवर येणार आहे. तर कशी वाटली कथा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायलाही विसरू नका. या व्हिडिओचा आपण टार्गेट ठेवणार आहोत 2,500. जर